केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यातलं वातावरण ढवळून निघालं। देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी लातूर, बीड पाठोपाठ परभणीत देखील मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। तिथं सुरेश धस, खासदार संजय जाधव यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंना पुन्हा लक्ष्य केलं। मनोज जरांगे यांनी तर मराठा समाजाच्या वतीनं धनंजय मुंडे यांना थेट इशाराही दिला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 25 दिवसानंतर दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात यश आलंय। फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुलेसह सुधीर सांगळेच्या मुसक्या आवळल्या आहेत। या आरोपींना कोर्टाने 14 दिवसांची सीआयडी कोठडी ठोठावली आहे। एक आरोपी कृष्णा आंधळे मात्र अजूनही फरार आहे। आरोपींना मदत करणारे डॉक्टर संभाजी वायभसेंनाही पोलिसांनी कालच ताब्यात घेतलंय। तसंच हत्येच्या दिवशी सरपंचांचा ठावठिकाणा दिल्याच्या संशयाखाली कल्याणमधून सिद्धार्थ सोनावणेला ताब्यात घेण्यात आलंय। मुख्य आरोपी तो नाहीच आहे, ते प्यादे। मुख्य आरोपी ते आका आहे। आका आता हे सगळ्यांचे हे गुलाम, प्यादे, फत्रे, अमुक तमुक हे पकडले। परंतु राहिलेलं जे मी म्हणलं होतं ना, बकरी की माँ कब तक दुआ मांगेगी, तो 25, 30, 26 दिन बकरी की माँ ने दुआ मांगी और एक कोकरू रह गया है। वो कोकरू भी जल्दी से जल्दी पकडो ऐसा हमारा भी। उशिरा का होईना सापडलेत, पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात। पोलीस यंत्रणेने फक्त मीडियाच्या स्पेक्युलेशनपेक्षा मला वाटतं पोलिसनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय। की बीडमध्ये आता सुरेश धस पुरेसे आहेत। सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद आहे। धस साहेब आमचे जे काय बोलत आहेत ते फडणवीसांच्या आशीर्वादाशिवाय बोलणार नाहीत। तर जे काही त्यांचं चाललेलं आहे याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री यांना सुद्धा बीडमधला हा दहशतवाद बंदुकीचं राज्य मोडून काढायचं आहे। हे सगळं एकीकडे सुरू असताना संतोष देशमुखांना न्याय मिळावा म्हणून आज परभणीत मूक मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात संतोष देशमुख कुटुंबियांसह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते। तसंच सर्वपक्षीय नेत्यांचीही लक्षणीय संख्या होती। या मोर्चामध्ये बोलताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट मंत्री धनंजय मुंडेंवर तोफ डागली आहे। त्यांनी पहिल्यांदाच थेट नाव घेत मुंडेंना इशारा दिला। धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं। फक्त थोडा भीती हो धनंजय मुंडेचा सापडू द्या किंवा किल्ली मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाही आपण। तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? याचा अर्थ तुमच्या सरकारमधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागलेत। या खंडणीमधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केलं पाहिजे। हे फाशी तर होणारच आहे। फाशी जर नाही झाली ना, जर का चार्जशीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच। भाजपा आमदार सुरेश धस यांनी मुंडेंवरील हल्ले सुरूच ठेवले आहेत। आजच्या मूक मोर्चामध्ये भाषणादरम्यान आकाचा उल्लेख करताना धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही टोला लगावलाय। को लागला पाहिजे। एकदा अंदर गया ना, पोलिसांनी मोकामध्ये घातला ना, 5-4 वर्ष नमस्ते लंडन, पुन्हा हे माघारी येत नाहीत। आणि हा जो आका आहे ना, आका तर गेलाच पाहिजे। पण जर का आकाने काही यंटोबंडो केला असेल तर आका सुद्धा नंबर लागू शकतो। आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे? काय को इसको अंदर लिया? ये अंदर लेने का जैसा नहीं है। अरे तुमच्या स्वतःच्या जमिनीवर दुसरे लोक आणून विमा भरणं हा नवीन पॅटर्न ह्या परळीवाल्यांचा। आणि दादा क्या हुआ
दादा हे काय केलंय तुम्ही? परभणीच्या मोर्चामधून सर्वपक्षीय नेत्यांनीही धनंजय मुंडेंवर निशाणा साधला. त्यांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यामागचा खरा सूत्रधार हे धनंजय मुंडे असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय. तर बिहारलाही लाजवेल अशी परळीची अवस्था आहे, अशी टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव यांनी केली आहे. जो कोणी आहे तो नाही, ते वाल्मिक कराडाचे. मी काय म्हणतो, फक्त हे वाल्मिक अन्नाच नाही, लई जण येणार त्या CDR वरती. तुम्हाला सांगतो मी, या गुन्ह्यामध्ये जे काही सराईत गुन्हेगार हा मास्टर माइंड वाल्मिक कराड हे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते, हे पुण्यात होते. ह्या पूर्ण प्रकरण चलूस तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या. आकाचा जो पक्षाचा नेता आहे त्या नेत्यालाही त्या ठिकाणी राजीनामा घेतल्याशिवाय कुणी शांत बसू नका. कारण हा खरा सूत्रधार कोण आहे तर धनंजय मुंडे आहे. तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडफडत काढलं पाहिजे. अरे त्यानं राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे. अरे चाल जा गावाला. फक्त भाईगिरी करायसाठी जर एखाद्या निर्गुणपणाने एखाद्या सामान्य नागरिकाचा खून करणं म्हणजे हे माणुसकीचा खून झाला, हे लक्षात ठेवा. बिहारपेक्षा बिहारला बी लाजविल अशी परळी आहे. धनंजय मुंडे जर खरे स्वाभिमानी असतील तर त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा. गेल्या 2 दिवसातील अटक सत्रावर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 100% वाढणार. ह्या 7 जणांची कारकीर्द नाहीच आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत. मग ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं, हे स्पष्टच होणार आहे ना. आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत. त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी नेमकं काय म्हटलंय ते बघूया. ही केस सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे. ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन याच्यामध्ये तज्ज्ञ वकील, विशेष वकील लावून कोर्टाला विनंती केली जाईल. कारण ज्या पद्धतीने निर्गुणपणे ही हत्या झालेली आहे संतोष देशमुख यांची, तेवढीच कठोर शिक्षा या सर्व आरोपींना झाली पाहिजे. या आरोपींची पाळंमुळं सरकार खोदल्याशिवाय राहणार नाही. एक फरार आरोपी सोडला तर बाकी प्रमुख आरोपी पकडले गेले आहेत. मात्र विरोधकांच्या निशाण्यावर अजूनही धनंजय मुंडेंचं मंत्रिपद कायम आहे. अनेकांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली असली तरी अजित पवार धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा आणि बीडच्या पालकमंत्रीपदाचा काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परभणीहून पंकज क्षीरसागरसह गोविंद शेळके, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.